नमस्कार. मी भाऊ जोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी समोर घडणाऱ्या गोष्टी ह्या आपण खऱ्या मानून बसतो, पण तो भ्रम असतो. असं म्हणतात ना, ब्रह्म सत्य जगन मिथ्या. म्हणजे जग डोळ्यांना दिसतंय हा केवळ आभास आहे, त्याच्या पलीकडे काहीतरी सत्य आहे, वगैरे वगैरे. राजकारणात ह्या अशा गोष्टी असतात. तुमच्या समोर जे मांडलं जातं, तुम्हाला जे दाखवलं जातं, त्याच्या पलीकडे तिथे पडद्याच्या आड फार मोठं वेगळं राजकारण चालू असतं आणि त्यातून आपल्याला अपेक्षित असलेला परिणाम साधायचे डावपेच चालू असतात. मी तुम्हाला एक साधं सिनेमाचं उदाहरण देतो. सिनेमामध्ये तुम्हाला अनेकदा असं दिसेल की त्यातलं एक पात्र बोलत असतं, पण ते आपल्याला पडद्यावर दिसतच नसतं. अचानक त्याच्यावर असलेला कॅमेराचा फोकस सरकतो आणि समोरच्या कुठच्या एका दुसऱ्या व्यक्तीवर जातो आणि तिथेच राहतो, जी व्यक्ती बोलतच नसते. पडद्यावर न दिसणाऱ्या व्यक्तीचा आवाज आपण ऐकत असतो, पण आपल्या चेहऱ्यावर, आपल्या डोळ्यासमोर भलत्याच व्यक्तीचा किंवा व्यक्तींचे चेहरे असतात. आणि त्याचं कारण असं असतं की जे शब्द कोणतरी बोलतोय तुम्हाला माहिती आहे, पण तो बोलतोय त्याचा समोरच्यावर काय प्रभाव पडतोय, तो प्रभाव तुमच्या डोक्यात भरावा यासाठी तो कॅमेरा तिकडे फोकस केलेला असतो. कारण त्यातून जो परिणाम साधायचा आहे पटकथा लेखक किंवा दिग्दर्शकाला, त्याला महत्व असतं. त्यामुळे बोलणाऱ्याचा चेहरा दिसायचं कारण नसतं, त्याच्या शब्दांचा इतरांवर पडणारा प्रभाव. नेमकी हीच गोष्ट असते राजकारणामध्ये, सार्वजनिक राजकारणामध्ये. जे आपल्याला दिसतं, दाखवलं जातं, त्याच्या पलीकडे खूप काही घडत असतं. त्याचे दूरगामी परिणाम होत असतात. ते दूरगामी परिणाम टाळायचे असतील, ओळखायचे असतील आणि मांडून त्याचं विश्लेषण करायचं असेल, तर जे समोर दिसतंय तो तसंच आहे आणि तेवढ्या पुरतच आहे असं समजून चालत नाही. त्याच्या पलीकडे बघावं लागतं. म्हणून आत्ता जे काही चाललंय आपल्याकडे महाराष्ट्रात, जरांगे पाटील उपोषण आलं का, संपलं का, राहुल गांधींची वोट चोरी, त्यांची कोटो, ट्रम्पचा टॅरिफ, वगैरे 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 सगळा गदारोळ चालू आहे. आणि या गदारोळामध्ये आपण एक गोष्ट साफ साफ विसरून गेलोय, की या देशामध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होते आणि ती येत्या मंगळवारी होते, ज्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेचे जे खासदार सदस्य आहेत ते मतदार आहेत. रितसर निवडून आलेले जगदीप धनखड नावाचे जे उपराष्ट्रपती होते, त्यांनी नको त्या उचापती केल्या आणि संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच त्यांना तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला, पाय उतार व्हावं लागलं. आणि आता त्यांची जागा भरण्यासाठी एक नवी निवडणूक होऊ घातलेली आहे. त्यामध्ये भाजपने किंवा सत्ताधारी गोटाने आपला उमेदवार उभा केलेला आहे, राधाकृष्णन म्हणून. आणि दुसरीकडे विरोधी पक्षांनी मिळून सुदर्शन रेड्डी नावाचा आपला उमेदवार उभा केलेला आहे. आणि यासाठी 9 सप्टेंबरला मतदान होणार आहे. आणि मतदान झाल्यानंतर त्याच संध्याकाळी रात्री मोजणी होऊन निकाल आपल्या समोर येणार आहे. वरकरणी ते आकडे बघितले तर भाजपचा उमेदवार आरामात जिंकणार हे कोणीही डोळे झाकून सांगू शकतो. आणि जिंकलं तर काय मोठं आहे, भाजपचं सरकार आहे, राज्यसभेत पण त्यांची संख्या तगडी आहे, त्यांचं जे गठबंधन आघाडी आहे एनडीए, त्याच्याकडे फार मोठी संख्या आहे. तर भाजपचा उमेदवार जिंकला तर काय मोठा फरक आहे. हा, भाजपचा उमेदवार पराभूत झाला तर मात्र उलथापालथ होऊ शकते. पण ती उलथापालथ होण्याची शक्यता किंवा भाजपचा उमेदवार पराभूत होण्याची शक्यता दूर दूर कुठे दिसत नाही. त्यासाठी आवश्यक त्या हालचाली व्हाव्या लागतात. तुम्हाला आठवण करून देतो, 1969 साली ज्या वेळेला राष्ट्रपती पदाची निवडणूक होऊ घातली होती, काँग्रेसने नीलम संजीव रेड्डी यांना उमेदवार केलं होतं. पण काँग्रेसच्या अंतर्गत प्रचंड हाणामाऱ्या झालेल्या होत्या
फखरुद्दीन अली अहमद राष्ट्रपती यांचं निधन झाल्यामुळे त्यांच्या जागी उपराष्ट्रपती व्ही व्ही गिरी हे हंगामी राष्ट्रपती म्हणून काम करत होते. पण इंदिराजींनी फूस लावून त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायला लावला आणि व्ही व्ही गिरी हे राष्ट्रपती पदाचे अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले. ते अपक्ष नव्हते, ते इंदिराजींचे उमेदवार होते आणि इंदिराजींनी स्वपक्षाच्या नीलम संजीव रेड्डींना मत देण्यापेक्षा प्रत्येक काँग्रेस सदस्याने म्हणजे खासदाराने आमदाराने आपल्या सत्सद विवेक बुद्धीला आतल्या आवाजाला मान्य करून मतदान करावं असं आवाहन केलं. आणि सरकारकडे काँग्रेसकडे चांगली ताकद चांगली संख्या असूनही विरोधी पक्षांनी सुद्धा व्ही व्ही गिरींना यांना मत दिलं. म्हणजे दोन काँग्रेसच्या नेत्यांमध्ये निवडणूक झाली. अनधिकृत उमेदवार व्ही व्ही गिरी जिंकले, अधिकृत उमेदवार नीलम संजीव रेड्डी पराभूत झाले आणि राजकारणात मोठी उलथापालथ घडून गेली. अशी काही शक्यता आज आहे का? तर ती नाहीये. याचं कारण असं की त्यावेळेला व्ही व्ही गिरींना अधिकृत काँग्रेस उमेदवाराच्या विरुद्ध उभ्या करणाऱ्या खुद्द इंदिरा गांधी होत्या, देशाच्या पंतप्रधान होता आणि काँग्रेसमध्ये दोन तट पडलेले होते. त्यामुळे काँग्रेसमधल्या या दुफडीचा फायदा उठवण्यासाठी उजवे डावे असलेल्या सगळ्या बिगर काँग्रेस विरोधी पक्षांनी एकजूट करून आपलं वजन व्ही व्ही गिरींच्या पारड्यात टाकलं. काँग्रेसमधली दुफडी दरी मोठी होईल ही खुडी अपेक्षा विरोधकांची होती. पण त्यामुळे इंदिराजींचे हात तगडे झाले आणि अवघ्या 2 वर्षात त्या सगळ्या विरोधकांना धुळीस मिळवून इंदिराजी 2/3 बहुमताने परत पंतप्रधान झाल्या. उलथापालथ तशी होते. वरकरणी दिसत नाही. व्ही व्ही गिरी निवडून आले, काय झालं? विरोधकांच्या मदतीने आले. पण विरोधी पक्ष हे काँग्रेसमधल्या अंतर्गत वादामध्ये नको तितके घुसले होते आणि आपापल्या पक्षाच्या भूमिका विसरून इंदिराजी त्यांना खेळवतायत त्या खेळात ते रमून गेले होते आणि त्यामुळे ती उलथापालथ झाली. इंदिराजी आपल्या पक्षातल्या दिग्गजांना खेळवत होत्या, तशाच विरोधी पक्षातल्या वेगवेगळ्या पक्षांच्या सर्वोच्च दिग्गज नेत्यांना सुद्धा खेळवत होत्या आणि त्याचा एकत्रित परिणाम म्हणजे नीलम संजीव रेड्डी यांचा पराभव आणि व्ही व्ही गिरी यांनी निवडणूक जिंकणं होतं. आज तशी परिस्थिती नाहीये. आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एनडीए मध्ये फार मोठी उलथापालथ होईल. इकडचे लोक तिकडे जातील. भाजपचे समर्थक असलेले नितीश किंवा नायडू किंवा तत्सम इतर काही पक्ष दगाबाजी करून विरोधी पक्षांची हातमिळवणी करून काहीतरी करतील अशी कुठलीही चिन्ह नाहीत. ज्या निश्चिंत मनाने ही निवडणूक हाताशी असताना आणि बिहारची निवडणूक दार ठोठावत असताना नरेंद्र मोदी चीन जपान वगैरे दौरे करतात, हे बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतं फुटणं इकडची तिकडे होणं अशी बिलकुल शक्यता नाहीये. आणि त्याचा अर्थ सरळ असा होतो की कुठल्याही परिस्थितीत एनडीएने किंवा भाजपने जो उमेदवार दिलेला आहे, राधाकृष्णन म्हणून महाराष्ट्राचे ते राज्यपाल होते, त्यांना उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार करण्यात आले. ते मूळचे तमिळनाडूचे भाजपचे कार्यकर्ते होते. ते निवडून येणार याविषयी कोणाच्याही मनात शंका नाहीये. पण विषय एवढ्यावर संपत नाही. कारण ही निवडणूक अशी आहे की यात किती मतदार आहेत आपल्याला माहितीये, ते कोणाकोणाला मतदान करतील हे आपल्याला माहितीये. आणि म्हणून साधारणतः विरोधी पक्ष आणि एनडीए यांच्यामध्ये जवळपास 100 मतांचा फरक आहे. त्यामुळे 25-30 मतं एनडीएची फुटली तरीही एनडीएचा उमेदवार निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण विरोधी पक्षांचा उमेदवार निवडून यायचा असेल तर कमीत कमी 60-70 मतं एनडीए मधून फुटली पाहिजे. तेवढी शक्यता कुठेही दिसत नाहीये. आणि म्हणून भाजपचा उमेदवार नक्की जिंकणार याविषयी सगळे निश्चिंत आहेत. पण विषय तेवढ्या पुरता येऊन थांबत नाही किंवा संपत नाही. का संपत नाही?
जी काय ते सांगतात आकडे त्याप्रमाणे 778 वगैरे जी मतं आहेत त्यापैकी 423 मतं एनडीएच्या कोटातली आहेत आणि त्यामुळे सहजगत्या 423 मतं वगैरे मिळतील. पण ती 423च्या ऐवजी 450, 450, 437 अशी झाली किंवा इंडी गठबंधन किंवा विरोधी उमेदवार जे सुदर्शन रेड्डी आहेत त्यांना अपेक्षित असलेली जी काही 300 वगैरे मतं असतील त्या 300ची 250 झाली म्हणजे 50 पेक्षा अधिक मतं ही बिगर भाजपा पक्षांची जर भाजपच्या राधाकृष्णन यांच्या पारड्यात येऊन पडली तर मात्र राजकारणाला मोठी गती येऊ शकते. गेलं वर्ष सव्वा वर्ष राहुल गांधी ज्या प्रकारे मोदी सरकार विरुद्ध अगदी परदेशी ज्या शक्ती आहेत त्यांच्याही मदतीने मोदी सरकार उलथून पाडण्याचे डावपेच आणि राजकारण खेळत आहेत. त्याला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक अधिकच्या मतांनी जिंकणं हा फार मोठा सेटबॅक असेल. हे लपून राहिलेलं नाही की अमेरिकेचा अध्यक्ष, अमेरिकेतलं गुप्तचर खातं, अमेरिकेतलं काय ते डीप स्टेट वगैरे म्हणतात, हे सगळेच्या सगळे आपली सगळी ताकद मोदी सरकार उलथून पाडण्यासाठी लावत आहेत आणि त्यांना होईल तेवढी मदत भारतातले डावे विचारवंत, डाव्या संस्था, डावे पक्ष, काँग्रेसी राजकारण हे सर्वतोपरी मोदी सरकार उलथून टाकण्याच्या परदेशी डावपेचांना हातभार लावत आहे. अशा परिस्थितीत ही सगळ्यात मोठी लिटमस टेस्ट आहे की उपराष्ट्रपती पदाचा एनडीएचा उमेदवार निर्विवादपणे निवडून आणणं ही साधी सरळ एक गोष्ट आहे. पण तो उमेदवार नुसत्या आपल्या हक्काच्या मतावर निवडून आला असं नव्हे, ते 25-40 मतं बिगर भाजपा मोदी विरोधकांच्या गोटातून खेचून निवडून आला तर तो केवळ काँग्रेसी आणि इंडी अलायन्स मोदी विरोधी राजकारणाला बसणारा धक्का नसेल तर जगभर जे कारस्थान भारतामध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी मोदी सरकार पाडण्यासाठी डावपेच खेळत आहे त्याला बसलेला जबरदस्त तडाखा असेल. आणि म्हणून दिसायला ही निवडणूक छोटीशी आहे, किरकोळ आहे, दिल्लीच्या राजकारणापुरती आहे, भारताच्या अंतर्गत राजकारणापुरती आहे. पण त्यामध्ये ज्यांनी ज्यांनी आपले सगळे पैसे जुगारात लावल्यासारखे लावलेले आहेत त्यांना जर तडाखा बसणार असेल तर त्याचे हादरे जगभर दिसतील. अगदी रशिया, चीन, अमेरिका या देशापर्यंत या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा परिणाम हा प्रभाव पाडणारा असेल. कारण एवढं सगळं करतोय आपण, भारतातल्या भारत विरोधी शक्ती आणि जगातल्या भारत विरोधी शक्ती यांची जी एक मोठी गठबंधन आणि आघाडी तयार झालेली आहे तिची सगळ्यात मोठी कसोटी या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत लागणार आहे. आणि त्यामुळे आपल्या मताने जिंकलो आहेत त्या मताने जिंकलो त्यामध्ये काही फार मोठा फरक पडला नाही तर मोदी सरकार सशक्त आहे, अस्थिर नाही तर स्थिर आहे, भरभक्कम आहे याचा पुरावा मिळेल. पण जर जी काय 423 मतं एनडीए गोटातली पक्की आहेत त्यापेक्षा अधिकची 20, 25, 30, 40, 50 मतं जर भाजपच्या राधाकृष्णन यांना मिळाली तर मात्र मोदी फक्त भारतीय राजकारणात नव्हे जागतिक पातळीवर प्रचंड आक्रमक पवित्रा घ्यायला लागतील. कारण अधिकच्या मतांनी राधाकृष्णन यांचा विजय होणं याचा अर्थ विरोधी गोटात बसलेले, भाजपपासून दूर असलेले, भाजपच्या भूमिका मान्य नसलेले अनेक लहान मोठे विरोधी पक्ष भारतीय हितासाठी मोदींच्या मागे ठामपणे उभं राहणार याची साक्ष त्या अधिकच्या 5, 25, 50 मतातून मिळते. आणि ती मतं मिळाली तर मग
बिहारची निवडणूक सोडा, बंगालची निवडणूक पण भाजप उलथा पालच करून दाखवू शकेल. तो सिग्नल असेल, ममता दिदींना सिग्नल असेल, येणाऱ्या वेगवेगळ्या केरळमधल्या, तमिळनाडूतल्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत यांच्यासाठी सिग्नल असेल की भाजप विरोधात असलेला मतदार सुद्धा राष्ट्रीय हिताच्या बाबतीत, भारतीय हिताच्या बाबतीत मोदींच्या प्रत्येक आक्रमक पवित्र्याचा समर्थक आहे आणि त्याला विरोध करणारा जो जो पक्ष असेल त्याला स्थानिक निवडणुकीत आम्ही लोळवू, हा इशारा त्यातून मिळणार आहे. आणि म्हणून वरकरणी वाटतंय आपल्याला की साधी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे. तसं नाहीये मित्रांनो. ही निवडणूक पुढच्या अनेक राजकीय घडामोडींना प्रभावित करणारी असणार आहे. कदाचित त्यानंतर ही जर मोठ्या आत्मविश्वासाने भाजप निवडणूक जिंकला तर बिहारची निवडणूक मतदानापूर्वीच भाजपने खिशात टाकली असं होईल. ममता दिदीच्या पायाखालची वाळू सरकायला लागेल आणि त्या उपर जर आगाऊपणा झाला तर सरळ लोकसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणुकीला जाण्याची हिंमत नरेंद्र मोदी दाखवू शकतील. तमिळनाडू, केरळ, पुदुचेरी, उत्तर प्रदेश, तुमचा पंजाब वगैरे ज्या निवडणुका आहेत, या सगळ्या निवडणुकांबरोबर लोकसभेची निवडणूक घेऊन एक काय ते एक एकाच वेळेला सगळ्या निवडणुका ही जी भूमिका आहे ती राबवण्यासाठी एक उत्तम संधी निर्माण होऊ शकते. म्हणून वरकरणी आपण जेव्हा बघतो, एक उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे, फक्त लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार आहेत तेच मतदान करणार आहेत, त्याच्यात काय मोठं नाही मित्रांनो. दिसायला एखादी घटना छोटी असते, नगण्य असते, पण त्यातून जे परिणाम संभवतात आणि त्यातून निर्माण होणारी जी परिस्थिती असते तिचं अवलोकन केलं तर असे घटनाक्रम असतात, ते पुढच्या राजकारणाला कुठल्या कुठे घेऊन जाऊ शकतात. मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं नीलम संजीव रेड्डी आणि व्ही व्ही गिरी यांचं. 70च्या सुमाराला व्ही व्ही गिरींनी ती निवडणूक जिंकली आणि पुढच्या वर्षभरात ज्या विरोधकांच्या मदतीने इंदिरा गांधींनी स्वपक्षातल्या दिग्गजांना आणि ढुड्डाचार्यांना पाणी पाजलं होतं, त्यांच्या तोंडचं पाणी इंदिरा गांधींनीच पळवलं होतं. कारण अकस्मात यांना वाटलं होतं काँग्रेस पक्षात दुफडी झाली, आता काँग्रेस किंवा पंतप्रधान काय त्या दुबळे आहेत त्यांच्या पाठी बहुमत नाही, आपल्यावर विरोधकांच्या मेहरबानीवर अवलंबून आहेत. पण त्याच इंदिराजींनी विना विलंब 8 महिन्यामध्ये लोकसभा बरखास्त केली आणि आलेल्या निकालामध्ये 2/3 बहुमताने इंदिराजी परत पंतप्रधान झाल्या होत्या. तेव्हा वरकरणी ज्या अशा किरकोळ वाटणाऱ्या घटना असतात त्या किरकोळ नसतात. ही उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही मोदींसाठी आणि भाजपसाठी 2 कारणांनी महत्वाची आहे. एक म्हणजे जे काय वोट चोरी आणि बिहार निवडणूक आणि इतरही गडबडी, मुंबईत महाराष्ट्रात अराजक माजवण्याचा जो प्रयत्न झाला मराठा आरक्षणाच्या निमित्ताने किंवा इतरत्र काही काही घोळ घालणं चालू आहे, याला लगाम लावण्याची ताकद नुसती निवडणूक जिंकल्यामुळे येईल. आणि त्यांनी बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला आणि नितीश कुमार यांना मुसंडी मारायला एक ताकद म्हणून त्याचा उपयोग होईल. पण त्यामध्ये 25-40 मत विरोधकांची फोडून बिगर भाजपची खेचून आणली गेली तर मात्र मोदींचं आक्रमण आणि आक्रमक मोदींचा चेहरा म्हणजे काय याची साक्ष राहुल गांधींसकट त्यांच्या मागे फरफटणाऱ्या सगळ्या विरोधी पक्षांना होईल, याविषयी माझ्या मनात काडी मात्र शंका नाही. मी बोलतोय ती 5 तारीख आहे मित्रांनो, 4 दिवसाचा फरक आहे. 4 दिवसानंतर 9 नोव्हेंबरच्या रात्री, मंगळवारी रात्री
या उपराष्ट्रपती निवडणुकीचे निकाल आपल्याकडे आलेले असतील. पुढच्या घडामोडी तुम्ही आत्ताच्या आत्ताच विचारात घ्यायला हरकत नाही. असं झालं तर काय, तसं झालं तर काय. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.